नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज फ्रायडे आहे आणि आत्ता मी चालली आहे हॉर्नबॅकला. फर्स्ट टाईम चालली आहे. मला पण माहीत नाही आहे ना की तिथं जास्त करून कोणकोणत्या वस्तू मिळतात. तर साधारणपणे तिथे ना असे प्लांट्स वगैरे मिळतात, माती वगैरे मिळते झाडं लावण्यासाठी किंवा पेंटिंगचं सामान, वॉलपेपर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. तर बघूया आता चालली आहे तर तुम्हालाही दाखवते. आता बस स्टॉपला आहे आणि हॉर्नबॅकपर्यंत मला 2 बसेस चेंज करायच्या आहेत. त्यामुळे म्हटलं बघूया भेटते का, कारण परत संडेला आणि मंडेला 2 दिवस बंद आहे, कारण मंडेला यांचा फेस्टिवल आहे, ईस्टर आहे. त्यामुळे तर आणि सॅटर्डेला पण जास्त गर्दी असते, मग त्यावेळेला बघायला पण जरा भेटत नाही, कारण लोक जास्त असतात. त्यामुळे म्हटलं आज फ्रायडे आहे तर आज जाऊन बघूया. तर बघूया आता बस आहे 1-2 मिनटामध्ये, तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर मी आता हॉर्नबॅकच्या इथे पोहोचलेली आहे. आपण आज जाऊया. भरपूर सारे एंट्री आहे तिथे. तर मी मेन एंट्रीमधून आज जाते आणि तुम्हाला आता स्टार्ट करते ब्लॉग. म्हणजे बाहेरपासूनच म्हणजे बाहेरच सगळ्या आता गोष्टी ठेवलेल्या आहेत. प्लांट्स वगैरे आहेत, खूप छान छान प्लांट्स आहेत, फ्लॉवरचे झाडे वगैरे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. आता तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हाला हे दिसत असेल बाहेरच आहे सगळं. हे जे मातीची पोती वगैरे आहेत, म्हणजे जे खतं वगैरे असतात झाडांसाठी वगैरे, ते ठेवलेले आहेत. आणि इथे प्लांट्स ठेवलेले आहेत, तर कुंडीसहित आहेत. आणि आतमध्ये पण भरपूर आहे. बाहेरच आहे, अजून मेन एंट्री तर मी केलीच नाही आहे. हॉर्नबॅकची मेन एंट्री आहे इथून बघा. नंतर इथे असे ड्रम वगैरे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण झाडे सुद्धा लावू शकतो. इथे माती सुद्धा आहे बघा विकायला. 5 लिटर आहे ही. तर ह्याची प्राइस जवळपास 5 युरो आहे 5 लिटरची. आणि असे छान छान प्लांट वगैरे आहेत. तर याची प्राइस सुद्धा 5 युरो आहे प्रत्येक अशी कुंडीची. आतापर्यंत ना एकच फक्त फ्लॉवरचं झाड दिसलं, जे माझ्या ओळखीचं आहे. ते झेंडूचं आहे. तर हे ऑरेंज कलरचं आहे आणि हे येलो कलर्समध्ये आहे बघा. इथे सुद्धा आहे. आणि हे जे आहेत ना, हे 2.5 युरोला आहे 10 पीस. तर पूर्ण असं सेट घ्यायला लागतो, त्याच्यामध्ये 10 प्लांट आहेत फ्लॉवरची. इकडे सगळे मातीच आहे बघा विकायला. 40 लिटर आहे, 10 लिटर आहे. नंतर इकडे सुद्धा असे मोठमोठे पोते आहेत. लोक ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्यासाठी इझिली ते घेऊन जाऊ शकतात. 70 लिटरचे सुद्धा मोठे मोठे पोते आहेत. तर इकडे पॉट आहेत प्लांट वगैरे लावायला. इकडे छोट्या पण कुंड्या आहेत बघा समोर. नंतर इथे कोरफड पण आहे. कोरफडची प्राइस साधारणपणे एक 9 युरोला आहे. नंतर अजून एक म्हणजे अननस तुम्हाला दाखवते. अननसचं सुद्धा प्लांट आहे. तर हे आहे अननसचं प्लांट. छोटे छोटे अननस लागलेले आहेत बघा.
सगळ्या झाडांच्या बिया मिळतात बघा, म्हणजे फळभाज्या नंतर पालेभाज्या वगैरे सगळ्या त्याच्या. तर हे दिसत असेल बघा, गाजर वगैरे आहे इथे. गाजराचे खूप जास्त प्रकार आहेत इथे. नंतर मुळासुद्धा आहे. तर ह्या असे मिक्स मुळ्याच्या बिया मिळतात बघा. नंतर इथे सुद्धा मकाच्या सुद्धा असतात बघा. तर हा मका आहे. स्ट्रॉबेरी आहे, टोमॅटो सुद्धा आहे. फुलांच्या बिया आहेत बघा. हे बीट आहेत बघा. हे बीटचं बघा आपण आहे. हा पेट्सचं सेक्शन आहे, त्यांचे फूड वगैरे भेटतात इथे. तर इथे डॉगीचं कॅटचं फूड भेटते बघा. डगचं आहे. तर हे असे फूड असतात त्यांचे. त्यांचे बेल्ट आहे तिथे. तर साधारणपणे एक 8 युरो, 9 युरो, 6 युरो अशी प्राईस आहे बेल्टची. अजून एक दाखवते, जे पक्ष्यांना आळ्या वगैरे असतात, खातात बघा, ते सुद्धा इथे मिळते. तर त्याचं सुद्धा पॅकेट आहे. हे सुकवलेल्या आळ्या असतात ना, त्या आळ्या आहेत पक्ष्यांसाठी, म्हणजे कोंबड्या वगैरे जर तुम्ही पानं असेल, बदक वगैरे, तर त्याच्यासाठी आहे. हे मोठं पॅकेट आहे, जवळपास 56 युरोला आहे, म्हणजे 5600ला एक पॅकेट आहे ते. हे पेंटचं सेक्शन. असे पेंट आहेत बघा. सेक्शन पूर्ण वॉलपेपरचा आहे बघा. खूप छान छान डिझाईन आहे तिथे वॉलपेपरच्या, आणि त्याच्या प्राईससुद्धा लावलेल्या आहेत. आणि वरती दाखवलेलं पण आहे बघा सॅम्पल त्यांनी असं करून, जे वॉलला वगैरे लावलेले आहेत तर त्यांचे असे एक सॅम्पल केलेले आहेत वरती. दिसत असतील. खूप छान दिसतंय ते, म्हणजे लोकांना लगेच इझिली कळावं की कसं लावलं जातं किंवा किती छान दिसतंय ते. तर असे वॉलपेपर आहे तिथे. तर याची प्राईस पण आहे बघा त्याच्यावरती. हे सेम विटा असतात त्याच्यासारखं आहे. तर हा एक रोल आहे बघा असा. तर हा रोल एक साधारणपणे 16 युरोला आहे ते. तसे खूप खूप व्हरायटीमध्ये आहे तिथे वॉलपेपर. हा पण किती छान आहे बघा, 20 युरोला आहे. लाईटचं सेक्शन. तर आपल्याला पाहिजे त्या लाईट्स तुम्ही घरामध्ये कोणत्या यूज करायच्या वगैरे ते इथून घेऊन जाऊ शकता. तसे खूप छान छान लाईट्स आहेत. प्रत्येकाचे डेमो इथे लावलेले सुद्धा आहेत. वेगवेगळ्या फ्रूटची झाडं सुद्धा आहेत. तर हे बघा तुम्ही, नाशपतीचं आहे, जे की ॲपल सारखं दिसतंय. याला असे फुलं सुद्धा आलेले आहेत व्हाईट कलरची. नंतर इकडे द्राक्ष आहेत. मोठे सुद्धा झाडे आहेत फ्रूटचे ठेवलेले. तर इथे ॲपलचे झाडे आहेत बघा, आणि त्याच्यावरती असे स्टिकर लावलेले आहेत जेणेकरून लोकांना कळावं. कारण ह्याला अजून असं पानं वगैरे क्वचित फुटायला लागलेली आहेत छोटी छोटी, त्यामुळे लोकांना समजत नाही लवकर. तर हे सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ॲपलची झाडं आहेत इथे. तर हे सुद्धा छान आहे. रेड कलरचे, पूर्ण रेड कलरचेच ॲपल्स असतात हे. आणि नाशपतीसुद्धा आहेत बघा. हे रेड कलरची नाशपती आहे. नंतर हे जरा ब्राऊनमध्ये आहे आणि हे पूर्ण ग्रीनमध्ये आहे बघा. तर असे स्टिकर लावलेले आहेत. आणि हे जे रेड कलरचे जे नाशपतीचं झाड आहे याला फुले यायला लागलेले आहेत बघा. रेड आणि व्हाईटमध्ये अशी फुलं आहे त्याची. इथे सुद्धा ना असे छोटे छोटे संत्रे आहेत बघा, बेबी संत्रीचे असे प्लांट आहेत. आणि इथे सुद्धा वरती आहेत, हे लिंबूचे आहेत वरती.
जे की आहे 14 युरोला आहे खालचं पण 14लाच आहे. आणि खालचं जे आहे ना हे छोटे संत्री आहेत बघा हे, तर हे ना 35 युरोला आहे. नंतर इथे मोठे सुद्धा लिंबूचं झाड आहे. नंतर हे सुद्धा असं ऑरेंज सारखं दिसतंय. ते असे लांब मिरच्या असतात त्यांचे प्लांट आहेत, भाजीच्या वगैरे असतात. ते शिमला आहे बघा इथे. तर हे येल्लो कलरची शिमला आहे बघा. ते बटाट्याचं सुद्धा बी आहे बघा, म्हणजे बटाटे लावायला ठेवलेले आहेत इथे असे. त्याचबरोबर इकडे सुद्धा आहे अजून कांदे वगैरे आहेत. हे छोटे कांदे लावायला ठेवलेले आहेत असे. तर मी जस्ट आत्ता घरी पोहोचलेली आहे आणि तुम्हालाही दाखवलं की हॉर्नबॅगमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात. तर मलाही माहीत नव्हतं. मला जी गोष्ट घ्यायची होती ती फक्त हॉर्नबॅगमध्ये मिळालेली आहे. तर तुम्हालाही दाखवलं की तिथे जवळपास आपल्याला घरातल्या बऱ्याच गोष्टी तिथे मिळतात. जसं की आपल्याला पेंट वगैरे तिथे मिळतो, घराला पेंट द्यायचा असेल तर. नंतर छान छान असे फुलांचे झाडे मिळतात, फळांची झाडे असतात तिथे, माती मिळते, कुंड्या असतात. नंतर वॉलपेपरसुद्धा मिळतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. मलाही फर्स्ट टाईम मी बघितलं, मला पण खूप छान वाटलं आणि आवडलं सुद्धा ते. आणि मला जी गोष्ट घ्यायची होती ती सुद्धा मलाही मिळालेली आहे. हे बघा, तर मी ही सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि तुम्हालाही बऱ्यापैकी जेवढी सेक्शन कव्हर करता येतील तेवढे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर होप सो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि तर ठीक आहे, मग चला भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.